पाताळगंगा नदीतून 3,000 सिलेंडर वाहून गेले. टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड. जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. मुंबई, कोकणासह महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात 2 दिवसात मुसळधार पाऊस पडलेला आहे. अनेक दुर्घटना घडल्याचं समोर आलं. रायगड जिल्ह्याच्या खालापूरमध्ये HPCL कंपनीच्या 3,000 सिलेंडरच्या टाक्या वाहून जाण्याचा प्रकार समोर आलेला आहे. विशेष म्हणजे पाताळगंगा नदीमधून वाहून जाणारे सिलेंडर नागरिकांनी गोळा केल्याचा प्रकार समोर आला आहे. सिलेंडरच्या टाक्या सापडलेल्या व्यक्तींना पुन्हा तहसीलदार किंवा संबंधित डीलरकडे त्या टाक्या जमा करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातील खालापूरमधील LPG बॉटलिंग प्लॉट चावणे यांच्या गोडाऊनमधील सिलेंडर असल्याची माहिती उघडकीस आली आहे. खालापूर येथील प्लॉट नंबर E17 अतिरिक्त MIDC चावणे भागातील सर्व सिलेंडर पाताळगंगा नदीमध्ये वाहून गेल्याची आजची घटना घडली आहे. त्यानंतर पुरवठा विभागाने याबाबत माहिती घेतली असता परिसरामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे हे सिलेंडर वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर येते.